नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी शिल्पा। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, तर साबुदाण्याचे वडे। मी रात्री 1/2 किलो साबुदाणे रात्री 7 ते 8 तास भिजत घातले होते। त्यासाठी मी 5 ते 6 मोठे बटाटे शिजवून घेतले आहे। छोटे असतील तर 7 ते 8 घ्यायचे। ते मी मॅश करून साबुदाण्यामध्ये घालत आहे। साबुदाणे चांगले मऊसर भिजवून घ्यायचे आहे। त्यात मी आता 2 चम्मच लाल तिखट घालत आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे। मी इथे 1.5 चम्मच मीठ घेतला आहे। नंतर त्यात अर्धा चम्मच साखर घालायची आहे। 1 वाटी दाण्याचं कूट घेतलं आहे। भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे। ते चांगलं मिक्स करून आता आपण त्याचा डो तयार करून घेणार आहोत। बघा, चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण आपल्या सोयीनुसार वडे बनवून घ्यायचे आहेत। लहान मोठे जसे हवे तसे आपण वडे तयार करून घेऊया। मी इथे मीडियम आकाराचे वडे बनवत आहे। साबुदाणा वडा चांगला दाबून बनवून घ्यायचा आहे आणि थोडासा दाबलेला वडा बनवायचा आहे, त्यामुळे तेलामध्ये गेल्यावर साबुदाणा फुटत नाही। हे बघा, सगळे वडे तयार करून घेतले आहे। मी आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। त्यात आपण हे वडे आता तळून घेऊया। वडे नेहमी मीडियम आचेवर तळायचे आहेत। चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता आपण हे पलटून घ्यायचे आहेत। तळताना वड्यांना जास्त हलवायचं नाही आहे। आता दोन्ही बाजून चांगली क्रिस्पी तळून घेत आहे। मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। हे बघा, आपले चांगले मस्त खमंग साबुदाणा वडा रेडी आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।